800 गुणवंत विद्यार्थी व 15 क्लासेस शिक्षकांचा भव्य सन्मान संपन्न। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA यांच्यातर्फे आज शहर व जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमधील प्रत्येकी 5, 10वी व 12वीच्या गुणवंत अशा 800 विद्यार्थ्यांचा तसेच अनेक वर्षांपासून अध्यापन व सामाजिक कार्य करणाऱ्या 15 यशस्वी शिक्षकांचा दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड प्रदान करून सन्मान करण्यात आला। कालिदास कला मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संदीप युनिव्हर्सिटीचे आरिफ मंसूरी, आत्मिया ग्लोबल एज्युकेशनचे रोहित गोकाणी, उपाध्ये क्लासेसचे रमेश उपाध्ये, तोतलेज कॉमर्स अकॅडमीचे CA समीर तोतले, PTAचे माजी राज्याध्यक्ष शिवाजीराव कांडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष विवेक भोर, अशोक देशपांडे यांनी केले। अण्णासाहेब नरुटे, रवींद्र पाटील, मुकुंद रनाडकर, पवन जोशी, विद्या राकडे, प्रतिभा देवरे, रोहिणी भामरे, माधवी चिंतामणी, आरती खाबिया, जैन, वाल्मिक सानप, सचिन जाधव, दीपक गुप्ता, गणेश कोतकर, सुनील आहेर, उमादेवी, जितेंद्र विश्वकर्मा, यशवंत भामरे, विक्रमराजे गोसावी, लोकेश पारखच्छ, योगेश बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित होते। मुंबई, पुणे इथं होतं ते आता नाशकात शिरायला लागलेलं आहे। आजच्या डेटला मला वाटतं 17 ते 18 हे कॉर्पोरेट क्लासेस वगैरे आलेले आहेत। हरकत नाही, त्यांनी यावं, कॉम्पिटिशन वाढते। पण त्यांनी जे सांगितलं उपाध्याय सरांनी त्याच्याशी मी वैयक्तिक सहमत आहे। जेव्हा आपण तोतलेच क्लासेस म्हणतो तर त्याच्या मागे माणूस उभा आहे, जेव्हा आपण उपाध्याय क्लासेस म्हणतो तर त्याच्या मागे माणूस उभा आहे। त्या माणसाचं नाव आहे, त्या माणसाचं कर्तृत्व आहे, त्या माणसाचं स्ट्रगल आहे, मेहनत आहे पूर्ण आयुष्याची। आणि जेव्हा एखादं कॉर्पोरेट नाव येतं, तुम्हाला हे माहीत नाहीये की ते फिजिक्सला किती वेळेस टीचर चेंज होणार आहे, बायोलॉजीला किती वेळेस, केमिस्ट्रीला किती वेळेस आणि बाकीच्या सब्जेक्टला किती वेळेस होणार आहे। त्यांच्या ज्या फीज आहेत त्या फीज तुमच्याकडनं ते याच्यासाठी वसूलत आहेत की त्यांना प्रत्येक दिवशी जॅकेट पेज ॲड द्यायची आहे आणि त्याच पैशाने ते ॲड देत असतात। माझी तुम्हाला कायम विनंती असेल की हे जे आपल्या घरचे क्लासेस आहे आणि जे ऑलरेडी प्रूव्ड आहे आणि त्यांच्या असं नाही आहे की मी IITलाच गेलो पाहिजे, MBBSलाच गेलो पाहिजे म्हणजे मी सक्सेसफुल आहे, असं नाही आहे। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रात जा, फक्त त्या क्षेत्रात गेल्यानंतर म्हणजे 10वी नंतर तुम्हाला जायचं आहे। जास्त वेळ वाढवण्याची जबाबदारी सर्व शिक्षक करतायत। ते सर्व विद्यार्थ्यांना सारखं शिकवतात। 50 असतील, 100 असतील, 200 असतील, एखादा कधी 1 नंबर येतो। या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, समृद्ध, संपन्न आणि समर्थ भारत बनवण्यासाठी सळसळत्या रक्ताचे सर्वोच्च ध्येयाने प्रेरित असलेले, देश हाच आमचा देव आणि देश हाच आमचा धर्म मानणारे, आई वडील आणि गुरुजनांचा आदर करणारे आणि आपल्या नवोन्मेषशाली बुद्धिमत्तेच्या जोरावर गुणवंत विद्यार्थी म्हणून आज कालिदासच्या भव्य कार्यक्रमात आज आपण उपस्थित आहात। आपण विद्यार्थ्यांचे आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA यांच्या वतीने नाशिकच्या कालिदास कला मंदिरामध्ये शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमध्ये 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी 10वी आणि 12वीच्या 800 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी बक्षीस, मोमेंटो आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन करण्यात आला। त्याबरोबरच नाशिक शहर आणि जिल्ह्यामधील जे 15 ते 20 वर्षांपासून शिक्षक क्लासेस घेतात अशा निवडक अशा 15 शिक्षकांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला। या सोहळ्यासाठी आम्हाला आत्मिया ग्लोबल एज्युकेशन, तोतलेज अकॅडमी, संदीप युनिव्हर्सिटी आणि उपाध्ये क्लासेस यांच्या वतीने भरघोस असं त्या ठिकाणी सहकार्य मिळालं। त्याचबरोबर आमच्या अनेक क्लासेस संचालकांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं, त्यांचे मी त्या ठिकाणी धन्यवाद करतो। सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। नाशिक स्टार न्यूज साठी आदित्य पेंढारीसह विजय खंडागळे, नाशिक।